नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. समर्थांनी उत्तमाची ओवी लिहिली. उत्तमाचं श्रवण करायचं. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न तर एक दुर्बळ, एक निर्मळ आहे तर एक ओंगळ आहे, काय निमित्त. ह्याचं कारण अजून कोणालाच कळलं नाही. समर्थ बोलले पृथ्वीमध्ये लोक सकळ आहेत, एक संपन्न आहेत एक दुर्बळ आहे. म्हणजे समर्थ बोलले प्रत्येक वेळी पृथ्वीमध्ये जन्माला आला श्रीमंत म्हणून येणार नाही आहे, गरीब म्हणून येणार नाही आहे. समर्थ बोलले एक संपन्न आणि एक दुर्बळ. उत्तमाचा भाग आहे, श्रवण करूया. एक संपन्न, एक गरीब आहे आणि एक श्रीमंत आहे, एक दुर्बळ आहे. बरोबर. पृथ्वीमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. श्रीमंत आहेत, सामान्य लोक आहेत, गरीब आहेत. समर्थ बोलले का. याचं उत्तर समर्थ बोलले शेवटच्या ओवीमध्ये लिहिलं, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त. निमित्त काय आहे, प्रश्नचिन्ह उभा केलाय. आपल्याला शोधायचं आहे. उत्तर कुठे मिळेल. जर तुम्ही श्रवण केलंस तर त्या श्रवणामध्ये तुला उत्तर कळेल. तुला वणवण करायची गरज पडणार नाही आहे. वणवण कुठे करशील तर श्रवणामध्ये. श्रवण. म्हणून समर्थाने उत्तमाचं सांगितलं. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ. कसा श्रवणाचा भाग दिला बघा. एखादा मूल जन्माला येताच काही घेऊन येत नसतो, रिकाम्या हाताने येतो. आणि समर्थ बोलतो त्याचा मृत्यू रिकाम्याच हाताने जातो, कोणीही काही घेऊन जात नाही. बरोबर आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे जन्माला आलाय पृथ्वीमध्ये, एक संपन्न सांगितलं, एक श्रीमंत सांगितलं आणि एक दुर्बळ सांगितलं. समर्थाने उत्तमाचं एक दाखला दिला, म्हणजे उदाहरण दिलं. एक श्रवण करायचं. दोन घरं असतात. एक श्रीमंताचं घर असतं आणि एक गरीबाचं घर असतं. आर्थिक परिस्थिती कमी असल्यामुळे त्याला वणवण करायची जास्त गरज असते. श्रीमंत माणसाकडे पैसा असतो, परंतु त्याच्या घरात येणारं मूल, जन्माला आलेलं मूल, त्याला काहीही न करता, काही काम न करता तो त्याला काय करू शकतो, पैसे देऊ शकतो. आणि गरीब घराण्यात जन्माला आलेलं मूल, त्याला मोठेपणी त्याला कष्ट करावे लागतात. मग त्याला कष्टाचं काय मिळतं, फळ मिळतं. दोघांनाही पैसे मिळतात. एकाला घाम गाळून मिळतं तर एकाला आयतं मिळतं. आता समर्थ बोलले त्याच्या शरीराने काय केलं, शरीराची झीज झाली. जवरी चंदन झिजेना. समर्थाने उत्तमाचं सांगितलं. चंदनाचं झाड असतं, नुसतं चंदन म्हणून उपयोग नाही आहे. चंदनाचं झाड घरी आणलंस उपयोग नाही आहे. चंदनाचं त्या पाटावर त्याप्रमाणे जर तुम्ही घासलंस त्यावेळी तो सुगंध येतो, त्याला खरी किंमत असते. बरोबर ना. चंदनाची झाडं तुम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळी तुम्ही चंदन घासशील, झिजवशील, त्यावेळी तो जो सुगंध येईल त्याला खरी किंमत आहे. बरोबर ना.
एक निर्मळ सांगितलं तर एक ओंगळ सांगितलं. बघा, निर्मळ आणि ओंगळमध्ये काय सांगितलं? उत्तमाचा एक भाग दिलाय. एक स्वच्छ आणि एक घाणेरडे. निर्मळ आणि एक ओंगळ. आपण बोलतो, सहजपणे बोलतो, अरे हा निर्मळ दिसतो, एकदम स्वच्छ दिसतो, आणि हा घाणेरडा दिसतो, असं डायरेक्ट बोलून जातो. समर्थ बोलले, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका. एक निर्मळ का सांगितलं? त्याचं काय निमित्त आहे? कपड्याच्या दुकानामध्ये समर्थ बोलले, कपडे लावलेले असतात. एक देह श्रीमंत असल्यामुळे, बघा समर्थांनी कसं सांगितलं, श्रीमंतांच्या घरामध्ये 1500, 2-3 हजाराचे शर्ट पॅन्ट असतात, आणि गरीब घराण्याच्या घरामध्ये 200 ते 300 या नॉर्मलमध्ये असतात. परंतु समर्थ बोलले, त्याने सुद्धा शर्ट घातलाय, याने सुद्धा शर्ट पॅन्ट घातली. एक निर्मळ आहे, एक ओंगळ आहे, असं का? समर्थ बोलले, याचा दोष काहीच नाही. ह्याला आयतं मिळाले, त्याने काबाड कष्ट करून पैसे साठवले. समर्थ बोलले, आपल्याला कसं राहायचंय? ठेविले अनंत तैसेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. आपल्याला जसं ठेवलं ना त्याचप्रमाणे राहायचं. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा म्हणतात, वाडवडील अंथरूण असतील तसं पाय पसरावे. अंथरुणाच्या जर बाहेर पडलास तर जमानावे शून्याकडे. अंथरुणामध्ये आहेस तेवढा तुझ्याकडे पैसा आहे, तेवढाच आपण खर्च करू शकतो, बरोबर ना? एखाद्याने तुला समजा सांगितलं, कार घे, गाडी घे, परंतु तुझ्याकडे पैसा नाही आहे, तर तू घ्यायला जाऊ नकोस. आणि समजा तू कर्ज काढून घेतलास, तर कर्जाची परतफेड करण्यासाठी तुला काय करावे लागते? अंथरुणाच्या बाहेर पाय पडला ना, म्हणजे तुला काय करावे लागते? त्यावेळी तुला दर महिन्याला तुला काय करावे लागतील? ते तुला द्यावेच लागतील. समर्थ बोलले, 6-7 लाखाची गाडी कर्जाने डबल होते ना, परत ते 10-12 लाख रुपये भरावे लागतात. म्हणजे तुझा हा देह कशासाठी झिजला? तर तुझ्या त्या गाडीसाठी झिजला, की मला ती परतफेड करावीच लागणार आहे. ती कर्जाची परतफेड, ऋण झालीत ना डोक्यावर, या ऋणांतून मुक्त व्हायचं आहे. समर्थ बोलले, एखाद्याला जर टेन्शन नसेल, चिंता नसेल, तर तो फ्री आहे, तो निर्मळ आहे, स्वच्छ दिसतो. परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये किती चिंता आहे ते कोणाला दिसत नाही ना. म्हणून समर्थ बोलले, एखाद्याने गाडी जर घेतली ना, त्याने पेढा दिला तर स्वखुशीने घ्या, त्याला विचारायला जाऊ नका. एखाद्याने गाडी घेतली ना, तर दुसऱ्यांच्या पोटात दुखावे लागतं, सत्य परिस्थिती आहे, आपण म्हणतो डायरेक्ट. म्हणून ते समर्थ बोलले, विचारायची गरज नाही आहे, दिलाय पेढा, खा. कष्टाने घेतली की कसे पैसे आले विचारायला जाऊ नकोस. कारण समर्थ बोलले, काय निमित्त आहे? पृथ्वीमध्ये लोक सकळ आहेत, एक संपन्न आहे तर एक दुर्बळ आहे, एक निर्मळ आहे तर एक ओंगळ आहे. म्हणजे समर्थाने सांगितलंय, आपण जिथे आहोत ना तिथे आपण उत्तम असं राहायचं. पुन्हा परत समर्थ बोलले, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का. एखाद्या वेळी तुम्ही मारलंस तरी चालेल, पण एखाद्याला दिलेला शब्द, एखाद्याला बोललेला शब्द हा शेवटपर्यंत तो लक्षात ठेवतो. म्हणून आपण पृथ्वीमध्ये जन्माला आलोय तर कसं राहावं हे समर्थाने सांगितलं. श्रीमंत आणि गरीब कोणीही नसतं, बरोबर ना? त्याचा देह लाख मोलाचा देह आहे. समर्थाने सांगितलं, हा तुझा देह, या देहाची किंमत
लाख मोलाची किंमत करू शकत नाही आहे. तुला फुकट देह दिला आहे. दिलेला देह हा फुकट आहे, पण फुकट घालू नकोस. कर्म कर. कर्म केल्याने काय मिळतं? कष्ट केल्याने फळ मिळतं ना. कर्म केल्याने फळ मिळतं. तसं समर्थ बोलले फळ मिळणारच, फळाची अपेक्षा करू नकोस. कर्म कर. तो श्रीमंत आहे म्हणून तू गरीब आहेस म्हणून तू काय करून आपण काय करतो, तो श्रीमंत आहे, अरे त्याच्याकडे खूप पैसा आहे असं विचार करू नकोस. तुलासुद्धा बुद्धी दिली आहे, तुलासुद्धा 2 हात दिलेत, तुलासुद्धा 2 पाय दिलेत. त्या क्षमतेने, त्या लेवलने तू काम कर. बरोबर ना. त्याच्या लेवलला तू येशील किंवा समर्थ बोले पुढे पण पोचशील. परंतु ज्यावेळी तू काम करत असताना मी पण आणू नकोस. मी पण आला तर संपला तुझा देह. बरोबर ना. मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी. बरोबर ना. म्हणून कष्ट करा. समर्थ बोले संपन्न दुर्बळ आहेच, श्रीमंत गरीब आहेच. बरोबर ना. परंतु आपल्याला कसं राहावं, या पृथ्वीतलावर आपल्याला स्वच्छ नेटनेटकं राहायचं आहे. ज्याप्रमाणे देह जन्माला आला आहे त्याप्रमाणेच जाणार आहे. आलाय जसा रिकाम्या हाताने तसाच रिकाम्या हाताने जाणार आहे. परंतु काय घेऊन जाणार आहे? हे सगळे नाशिवंत आहे. समर्थ बोलले श्रीमंती गरिबी इथेच ठेवून जाणार आहोत. आपण मेल्यावर कोणी विचारायला नाही येणार की तू खाली श्रीमंत होतास की गरीबमधून आलास. नाही. तू अंगावर किती कपडे घातलेस, किती सोने घातलेस, कोणीही विचारणार नाही. तुझा देह आहे. तुझ्या देहाने किती कर्म वाईट केले, किती सत्कर्मात घालवलं, हे महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थाने सांगितलं सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वांमुखी मंगल बोलवावे. का सांगितलं? आता आपण बोलतोय 10-15 मिनिटांनी तुझं मरण आहे, परंतु त्या मरणाच्या अगोदर समर्थ बोलले सर्वांमुखी मंगल बोलवावे. नाव निघायला पाहिजे. अरे ही व्यक्ती खूप चांगली होती. बरोबर ना. नाहीतर काही जण मेल्यावर डायरेक्ट सांगतात गावातून घाण गेली. म्हणजे विचार करा, स्मशानामध्ये सुद्धा नावं काढणारे असतात. म्हणून समर्थांनी सांगितलं आपल्याला कसं राहायचं. पृथ्वीमध्ये लोक सकळ आहेत. लोक सकळ म्हणजे काय आहेत? तर पृथ्वीमध्ये विशिष्ट प्रकारे नाही आहेत, त्या आपल्याच अंतरी वाहायचे 8 विकार आहेत ना. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. चिंतेने व्याकला संपला, संशयाने बुडाला. आता राहिलेत काय? क्रोध. क्रोध काय येतं? जर तुझ्याकडे पैसा नसेल, घरामध्ये तुमच्याकडे काय असेल, एखादी कर्म जर वाईट असतील, त्या क्रोधाने तुझं उत्तर काय उत्तर? राग व्यक्त करतं. बरोबर ना. म्हणजे समर्थ आपल्याला कुठे राहायचं आहे? तर पृथ्वी तलावरच राहायचं आहे ना. जोपर्यंत तुझा देह आहे तोपर्यंत सर्वांमुखी मंगल बोलवावे. म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी दिली ना. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न, एक दुर्बळ, एक निर्मळ, एक ओंगळ. आता निर्मळ कसं केलं? 2 हात 3 मस्तक म्हणजे निर्मळ. बरोबर ना. आपली वैखरी उत्तमच आहे ना, निर्मळ आहे, स्वच्छ आहे. एखाद्या बघा समर्थ बोलले एखादा व्यक्ती मंदिरामध्ये जातो. समर्थाने उत्तमाचं सांगितलं. त्यावेळी मंदिरामध्ये जाताना निर्मळ म्हणजे स्वच्छ होऊन जातो. का? कारण तो काय करतो? ज्यावेळी दर्शनाला जातो, श्रद्धेपोटी जातो, काहीतरी मागायला जातो. आपला देहसुद्धा काय मागायसाठी जातो. समर्थ बोलले मागायचं नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण मागणं नाही करायचं.
उराउठा करणारे समर्थ आहेतच. कर्म कर. कर्म केल्याने तुला फळ मिळणार. फळाची डायरेक्ट अपेक्षा करू नकोस. कर्म कर, फळ मिळणारच. म्हणून समर्थ बोलले, पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न, एक दुर्बळ, एक निर्मळ, एक ओंगळ, काय निमित्त. म्हणून समर्थ बोललेत ना, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे आणि सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.